नमस्कार. मी हेमंत चोपडा. मनाचा कॅलिडोस्कोप यातील 5व्या भागामध्ये आपले स्वागत आहे. 4थ्या भागाच्या शेवटाला आपण ठरवलेलं होतं की आरीबेटीचा ABCD हे आणखीन थोडंसं खुलासेवार आपल्याला बघायचं आहे. तर ह्या भागात ते आपण बघणार आहोत. समीरला ब्लॅकबेरी असं चिडवलं जात असल्यामुळे तो संतापून चिडवणाऱ्यांशी भांडत होता. अगदी मारामारी करायची तयारी झाली होती. तर अधूनमधून इतरांशी त्याच्या चकमकी होतही होत्या. आपण संतापलो, भांडलो आणि अगदी हल्ला केला तरच आपल्याला चिडवणाऱ्यांची तोंड बंद होतील असं त्याला वाटत होतं. मात्र त्याने जो पर्याय काढला तो त्याला अपेक्षित परिणाम देत नव्हता आणि इतर मुलं काही बदलायला तयार नव्हती. म्हणजे इथे ए बदलत नव्हता. 12वीमध्ये अपेक्षित मार्क न पडलेला प्रमोद नैराश्याने खचला होता आणि यापुढे आपल्याला कसलेच भवितव्य नाही अशी स्वतःचीच भविष्यवाणी खरी करायला निघाला होता. त्याच्यासमोरचे उरलेले मोठे आयुष्य जणू काही त्याला तरी दिसेनासेच झाले होते. तर मेडिकलच्या पहिल्या वर्षीचा विषय परत एकदा द्यायचा या विचाराने सचिन चिंताग्रस्त होऊन निष्क्रिय झाला होता. किमान आपण इतर शिक्षण घेऊन वेगळ्या वाटेने जाण्याची कल्पनाही त्याला सुचेनाशी झाली होती. त्यातच वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करता येत नाहीत अशी खंत, जी खरं तर खंत नव्हती तर अपराधीपणाची टोचणीच होती, ती देखील त्याच्यावरील आत्मविश्वासाला ग्रहण लावत होती. माझ्याकडे दुसरा कोणताही पर्यायच नाही हा समज इतका पक्का झाला होता की त्यातून बाहेरही पडता येत नव्हतं. अपघातात पाय गमावलेला शंकर शरीराने अपंग झाला ही घटना खरं तर दुर्दैवी होती. मात्र मी शरीराच्या दृष्टीने अखंड राहिलो नाही म्हणजे अपुरा झालोय असे त्याचे म्हणणं त्याच्या मनाला पंगू करत होतं. या मानसिक पंगूपणानेच तो आत्ताही आपण काय काय करू शकतो अशा पर्यायांची चाचपणीसुद्धा करत नव्हता. भागीदारी व्यवसायातून वेगळे होऊन आपापले व्यवसाय सुरू करायचे आहेत असे संपतरावांचे धोरण त्यांच्या 3ही मुलांमध्ये वेगवेगळी मनस्थिती निर्माण करत होता. या घटनेला थोरला मुलगा चिंतित होऊन अलिप्त झाला होता तर मधला मुलगा चिडून कायदेशीर मार्गाने पर्याय काढणार होता. धाकट्याने कुंपणावर बसण्याचा निर्णय घेतला होता. या वेगवेगळ्या पर्यायातून परिस्थिती बदलणार होती की काही वेगळा पर्याय निघणार होता याची खात्री मात्र कोणालाही वाटत नव्हती. शहरात पुढील शिक्षणासाठी आलेल्या रूपाने जो पर्याय निवडला होता तो अजयवर ज्या प्रकारचा परिणाम करत होता हे साधारणपणे अशा प्रकारच्या अनेक घटनांमधलं एक समान सूत्र आहे. मात्र अजय ज्या प्रकारे या परिस्थितीमध्ये फरक करण्याचा पर्याय वापरत होता त्यात शेवटी त्याचेच मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता वाढत जात होती. वरील सर्वच घटकांची मांडणी अनेक अंगांनी आणि वेगवेगळ्या सूत्रांच्या माध्यमातून करण्याचा उद्देश हा आहे की आपल्यासमोरील अनेक अडचणी, समस्या किंवा आव्हानांना सामोरे जाताना अनेक पर्याय आपल्याला वापरता येतात किंवा वेळोवेळी निर्माणही करता येतात अशी शक्यता असते हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं. म्हणूनच आपण हे थोडंसं वळणावळणाने जातो आहोत. वरील प्रत्येक घटनेमुळे आपल्यावर होणारे भावनिक परिणाम आपल्यावर हमखास व्हायलाच पाहिजे असा कोणताही नियम नव्हता आणि नाही. त्याचप्रमाणे अशा भावनिक अस्वस्थतेतून जे कृतीवर्तन आपल्याकडून घडते ते अपरिहार्यपणे तसेच घडले पाहिजे असाही नियम नाही. हा खुलासा इतक्याचसाठी करतो आहे की जेव्हा आपल्यावर टोकाचे भावनिक परिणाम होतात तेव्हा साहजिकच ज्या घटनेमुळे आपल्यावर परिणाम झाला त्या प्रसंग, घटनेला किंवा व्यक्तीला बदलण्याचा जो काही प्रयत्न आपण करतो आणि करत राहतो त्यामुळे दुसरी व्यक्ती किंवा प्रसंग जनरली बदलत नाहीत. मात्र भावनिक अस्वस्थता टिकून राहते आणि काही वेळेला तिच्यात वाढसुद्धा होते. इतर व्यक्तींचे वर्तन किंवा घटनाप्रसंग अथवा निर्माण झालेली परिस्थिती म्हणजे ज्याला आपण ए म्हणतो ते आपल्याला हव्या तेव्हा आणि हव्या तशा सहसा बदलत नाहीत. डॉक्टर एलिस यांनी याच कारणाने एमध्ये फारसा बदल करण्याचा सतत प्रयत्न करू नका असं सांगितलं आहे. त्याच्या पाठीमागचं कारण आता आपल्याला लक्षात आलेलं असेल. तसेच इतर व्यक्ती आपल्या कितीही जवळच्या असल्या तरी वेगळ्या असतात.
जशा आपल्या इच्छा, अपेक्षा, महत्त्वाकांक्षा असतात, तशाच त्यांच्याही असण्याने त्यांच्या दृष्टीने त्यांचे कृतीवर्तन, वागणे बोलणे किमान त्यांच्यासाठी तरी बरोबर आणि योग्यच असते. अगदी त्यांचे वर्तन चुकीचे असले तरी, आणि हे कोण म्हणतं तर आपण म्हणतो, तर म्हणूनच चुकीचे असले तरी चुकीचे वागण्याचा हक्क आणि अधिकार त्यांनाही असतो. अगदी आपल्या प्रत्येकाला असतो. या क्रांतिकारी निरीक्षणामुळे आपण जे काही मानसिक भावनिक परिणाम आपल्यावर झाले असे म्हणतो, त्यांची जबाबदारी आपलीच असते असा निष्कर्ष खरं तर काढायला काहीही हरकत नसते. या क्रांतिकारी आता या अक्षराची महती आणि व्याप्ती आपल्या लक्षात आली असेल. याच धर्तीवर आपल्या आसपास घडणाऱ्या असंख्य घटना प्रसंगाबाबत सांगता येईल. आपल्या आसपास जे काही घडते त्यामागे जी काही असंख्य कारणे असतात, त्यामध्ये काही बदल करण्याची मोकळीक आपल्याला कायमच असते, पण त्या घटकांना पूर्णपणे स्वतःला अनुकूल करणे मात्र सहसा शक्य होत नसते. म्हणूनच तर ज्यामुळे अनेक घटना प्रसंग घडतात किंवा परिस्थिती निर्माण होते, त्यातील अनेक घटकांवर आपला ताबा नसतो, हे खरं तर आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच कारणाने एवर दोषारोपांची खैरात करत राहणे, पराकोटीच्या संतापाने त्यांच्यावर सूड उगवण्याचा प्रयत्न करणे किंवा त्यांच्यामुळे आपण चिंताग्रस्त होणे, अशा मनस्थिती आपले अहित होईल, नुकसान होईल, आपल्या शरीरावर विपरीत परिणाम करतील, अशा शक्यता मात्र वाढत जातात. याशिवाय एक महत्त्वाचा मुद्दा आपण फारसा लक्षात घेत नाही. तो मुद्दा आहे आपल्यात भावनिक अस्वस्थता किंवा उलथापालथ इतरांमुळे किंवा घटनाप्रसंगांमुळे होते असं म्हणत आपल्या मानसिक अस्वस्थतेची आणि अनारोग्याची जबाबदारी आपल्यापेक्षा इतरांवर ढकलण्याची सवय, म्हणजे सोयीस्कर पळवाट किंवा सबब असते, याचीसुद्धा आता हळूहळू आपल्याला जाणीव व्हायला लागलेली असेल. खरे तर मन आपलं, मेंदू आपला आणि शरीरही आपलंच असताना त्यात जे काही बरं वाईट घडतं त्याला कळत नकळत आपणच जबाबदार असतो, असा विचार आपल्या सगळ्यांना ना खडबडून जागं करणारा आहे, शुद्धीवर आणणारा आहे. असे जर आपण स्वीकारले आणि वरच्यावर लक्षात ठेवले तर REBTच्या ABCD सूत्रांना फडके सरांनी संजीवनी असे जे नाव दिलं आहे तेही सार्थ ठरतं. आतापर्यंतच्या विवेचनातून ज्या टेकूंच्या आधारांवर आपण उभे होतो ते आता नष्ट झाले, म्हणून फारसं काही गांगरून जाण्याची गरज नाही, तर आपल्याच मनात निर्माण होणाऱ्या असंख्य त्रासदायक भावनिक उलथापालथीला फूस लावणारे दहशतवादी, अतिरेकी आपणच कसे बाळगत असतो यांची ओळख करून घेणं आता थोडंसं सोपं होईल. तसेही काही काळापूर्वी आपण बी या शब्दाची ओळख करून घेतली होती. बिलीफच्या शब्दातील बी हे अक्षर ABC सूत्राच्या मध्यावर आहे. आपण सगळेच काही कल्पना म्हणजे आयडियाज, समज म्हणजे ॲझम्पशन्स, धारणा आणि मते आणि दृष्टिकोन म्हणजे व्ह्यूज बाळगत असतो. या कल्पना समजांची निवड आपण जाणून बुजून करतो असं मात्र घडत नाही. टेकन फॉर ग्रँटेड म्हणजेच गृहीत धरणे, अशी अनेक गृहीतके आपण बाळगत असतो. या बीमध्ये जसं स्वतःविषयीचं मत असतं, काय चांगलं काय वाईट, काय योग्य काय अयोग्य, तसंच इतरांविषयीचं असतं, तसंच बाह्य जगाविषयीचं असतं. ह्या सगळ्यांची आणि ह्या सगळ्यांची त्याच्यात भरती असते. कित्येक कल्पना समज आसपासच्या समाजातील असंख्य व्यक्तींमध्ये बाळगले जातात असंही आपल्याला दिसतं. तर काय घडल्यावर भीती वाटली पाहिजे, काय घडलं म्हणजे संताप आला पाहिजे, काय घडलं म्हणजे चिंता वाटली पाहिजे, काय घडल्यावर प्रतिकार केला पाहिजे आणि आपल्याकडनं काय घडल्यावर लाज किंवा शरम वाटली पाहिजे, असे बरेचसे डिफॉल्ट प्रोग्रामसुद्धा आपल्या सगळ्यांमध्ये दिसून येतात. खास करून काय झाल्यावर काय वाटले पाहिजे म्हणजे भावनिक पातळीवर, आणि काय झाले नाही तर काय वाटले पाहिजे इथपर्यंत सगळा भरणा आपल्या बीमध्ये असतो. त्याही पुढे हा सगळा मालमसाला चमकणाऱ्या गिफ्ट रॅपरमध्ये अगदी रंगीत रिबीन लावून आपण घेऊन फिरत असतो. महत्त्वाचं म्हणजे ह्यातील प्रत्येक भाग खरा आणि सतत वापरण्यासाठी योग्य आहे असेही आपले म्हणणे असते. कारण जितक्या व्यक्ती भेटतील त्यांच्याकडेही थोड्याफार फरकाने आपल्यासारखे गिफ्ट रॅप केलेलं गाठोडं दिसत असतं आणि जाणवतही असतं. याच कारणाने आपल्या सगळ्यांना येणारे अनुभव देखील बरेचसे समान दिसतात आणि जाणवणाऱ्या भावनाही काही फरकाने एकसारख्या असतात.
आता शेअर होल्डर्सच्या वार्षिक मीटिंगमध्ये जसे ठराव पाहत होतात तसाच काहीसा प्रकार आपण सगळ्यांनी पास केलेला आहे. तो ठराव म्हणजे ज्या शब्दांमुळे किंवा घटनेमुळे सगळ्यांना आनंद होतो, दुःख होतं, संताप येतो किंवा भीती वाटते किंवा चिंता वाटते, तसेच आपल्यालाही वाटत असल्याने आपण इतरांप्रमाणेच नॉर्मल आहोत असं आपण स्वतःला नॉर्मलपणाचं सर्टिफिकेट पण देऊन टाकतो. ज्या अर्थी आपल्यासारख्या कल्पना समजधारणा अख्खी दुनिया बाळगते, त्या अर्थी त्या वास्तविक तर्कशुद्ध आणि व्यावहारी शहाणपणाच्या न्याय्य आणि योग्यही आहेत असेही आपले म्हणणे असते. मित्रांनो, याच भाऊगर्दीत आपले अहित करणारे, नुकसान करणारे, वेळोवेळी अपयश देणारे आणि अनेकदा फसगत करणारे दहशतवादी आणि अतिरेकी दडून बसलेले असतात. त्यांचा शोध घेणे, त्यांची झाडाझडती घेणे, त्यांना बाद करणे, त्यांच्यात बदल करणे आणि काही प्रसंगी त्यांना नष्ट करणे हे सगळे प्रकार आपल्याला करावे लागणार आहेत. याच्यासाठीच डी हे अक्षर डिस्प्युटेशन किंवा आपुलाची वाद आपल्याशी या अर्थाने वापरला आहे. याविषयी थोडे आणखीन खुलासे थोड्याच वेळात होतील. या डीचा वापर कसा करायचा याची सवय झाली की ए बदलण्याची निष्कारण होत असलेली खटपट कमी होते आणि परिणामांच्या पातळीवर जाणवणारे भावनिक आणि कृतीवर्तनावरील परिणामही कमी करता येतात आणि त्यांना आपण सहन करू शकू इतक्या पातळीपर्यंत आणता येतात. कोणत्याही घडामोडीनंतर जे काही परिणाम आपल्यावर होतात त्यासाठी इतरांचे वर्तन किंवा प्रसंग जबाबदार असतात असे जे आपण म्हणत होतो, तोच मुळात आपला गैरसमज आहे हेच आपल्याला माहीत नसतं. इतरांचे वर्तन आणि बाह्य घडामोडी खरोखरच घडत असतात, मात्र त्यामुळे आपल्या मनात ज्या काही भावना निर्माण होतात त्याचे महत्त्वाचे कारण आपणच बाळगत असलेल्या अनेक कल्पना समजांमध्ये असते आणि त्या घडामोडींकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन त्यांच्यामुळेच आपल्या मनात भावनांची निर्मिती होत असते. इतरांचे वर्तन आणि बाह्य जगातील घडामोडी यांच्याकडे एक निमित्त या अर्थाने म्हणजे कॉझल फॅक्टर म्हणून जर पाहता आलं तर या निमित्ताकडे आपण ज्या समजुतीच्या माध्यमातून पाहत असतो त्यांना आपल्याच कल्पना समजुतींप्रमाणे जो अर्थ देत असतो त्या अर्थाला महत्त्व देतो. त्या कारणाने आपल्या मनात भावना निर्माण होतात. असंच खरं तर घडत असतं. समजा आपला अगदी जवळचा मित्र आपल्या मागे इतरांकडे आपली टवाळी किंवा निंदा करतो असं आपल्याला जेव्हा समजतं तेव्हा आपण संतापतो, दुःखी होतो किंवा काळजी करू लागतो. अशा वेळी माझा मित्र माझ्याविषयी असं बोलूच कसा शकतो असा समज जर आपण बाळगत असू तर हा समज आपल्या मनात संताप निर्माण करेल. तर अरे, ज्याला मी खास मित्र समजत होतो तोच साला माझी निंदा करतोय ही बाब आपल्याला दुःखी करते. माझा जवळचा मित्र जर परत परत माझी निंदा करणार असेल तर काय असा समज आपल्या मनात चिंता निर्माण करतो. आरीबीटी आपल्याला घडणारी घटना आणि त्यामुळे आपल्या मनात निर्माण होणाऱ्या भावना यांच्यामध्ये घडामोडी नेमका कशा घडतात याकडे लक्ष द्यायला सांगते. अशावेळी जे काही घडलेले आहे त्यात फारसा बदल करणे शक्य नसते, कारण खरं तर जे काही घडायचं ते घडून पण गेलेलं असतं. पण आपल्यावरील परिणामांची तीव्रता, कालावधी आणि पुनरावृत्ती जर कमी करायची असेल तर घटना आणि होणाऱ्या परिणामांच्या मध्ये आपल्या मनात जे काही घडते त्याचे विश्लेषण जर वास्तवाच्या तर्काच्या आणि विवेकाच्या कसोटीवर पारखलं तर आपल्याला होणाऱ्या जाणीवा बदलता येतात. मग आपल्या भावनाही बदलता येतात. आपल्यावर होणारे भावनिक परिणाम आणि त्यानंतरची कृती बदलण्यासाठी मनात निर्माण झालेल्या भावना दाबणे, दडपणे किंवा दुर्लक्षित करणे असेही आपल्याकडून अनेकदा घडते. म्हणजे मनातील भावनिक खळबळ आपण आपल्या वागण्या बोलण्यातून आणि कृतीवर्तनातून जाणवू देत नाही असे जेव्हा आपण ठरवून करतो तेव्हा जनरीतीला धरून सर्वमान्य वर्तन आपणच करत असतो. मात्र थोड्या दूरवरचा विचार केला तर तात्पुरत्या फायद्यांपेक्षा असं काही केल्यामुळे होणारे तोटे जास्त असतात याची पण जाणीव होईल. त्याचप्रमाणे आपल्या शरीरावर आणि काही महत्त्वाच्या शरीरांतर्गत संस्था आणि अवयवांवर सुद्धा ताण पडत राहू त्यांच्या कामात अडथळे निर्माण झालेले दिसून येतील. अनेकदा आपण किंवा इतर व्यक्ती साधारण प्रतिकूल परिस्थितीमध्ये जसे उसळून व्यक्त होतो त्याचे नमुने रोज बघायला मिळतात. आता खरं तर हे जे आपण भावना दाबतो त्याच्यानंतर हे असं होतं की रिॲक्शन आपण जी देतो किंवा जी
जो प्रतिसाद आपण देतो तो अपेक्षेपेक्षा खूप जास्त असतो. हं, म्हणजे व्यक्ती चिडचिडी होते, अधूनमधून चिंतित होते किंवा डूख धरून अशा प्रसंगी सूड उगवायला जाते, ज्याची तीव्रता प्रसंगाला सर्वसामान्य प्रतिक्रिया देण्यापेक्षा खूप जास्त असते. अशी तारेवरची कसरत आकारण नको तेव्हा आणि नको तशी आपला तोल घालवण्याची शक्यता मात्र वाढवत जाते. आपुलाची वाद आपुल्याशी या डी अक्षराचे डिस्प्युटेशनचे कार्य आपल्या सर्व प्रकारच्या कल्पना समजांमधील अवास्तविक, अतार्किक आणि व्यवहारी शानपणाची कमतरता असतात त्या का बाळगायच्या याबाबतचं प्रश्नचिन्ह निर्माण करत असते. त्यामुळे आपण काय गृहीत धरून चाललो होतो, का गृहीत धरत होतो, त्यामुळे आपलं हित साधलं की अहित झालं, असा आपल्या स्मृतीच्या मोठ्या पटांची छाननी करायला मदत होते. असे वादविवाद सुरू केले की आपण कसे अपेक्षा व्यक्त करण्याऐवजी हटवादी मागण्या करतो, कसे साधारण प्रतिकूलतेला भयंकर किंवा महाभयंकर ठरवत होतो हे स्पष्टपणे दिसू लागते. जगभरातील जवळजवळ सगळीच माणसे त्याला इतरांकडून मिळणाऱ्या वागणुकीवरून, त्याला आलेल्या यशापयशावरून स्वतःची किंमत किंवा मूल्य कमी जास्त करत राहतात किंवा इतरांची किंमत आणि मूल्य कमी जास्त करतात. यामुळे आपल्याला होणारे दुःख असाधारण प्रमाणात वाढते आणि दुःखाचा दुखवटा होऊन बसतो. साधारणपणे चिडचिड होईल अशी प्रतिक्रिया देण्याऐवजी आक्रमक संतापाने बेभान होतो. या सगळ्यांचा परिणाम म्हणून साधारणपणे आपण जे काही सहन करू शकतो किंवा सहन करू आलो आहोत त्या सहनशीलतेचा कडेलोट होऊन थोडे जरी मनाविरुद्ध किंवा अपेक्षेविरुद्ध झालेलं सहनसुद्धा होत नाही. याचमुळे काहीही सहन करण्याची न्यूनतम क्षमता म्हणजेच लो फ्रस्ट्रेशन टॉलरन्स असा आपल्यामध्ये निर्माण व्हायला लागतो. आपल्या मनातील खास करून त्रासदायक अस्वस्थता निर्माण करणाऱ्या भावनांचे कारण जेव्हा आपण इतरांच्या कृतीवर्तनामुळे निर्माण होते असे म्हणतो किंवा प्रतिकूल आणि न आवडणाऱ्या घटना प्रसंगांना जबाबदार धरून तसा आरोप करत जातो, तक्रारी करत जातो, तेव्हा आपले म्हणणे पुढील प्रमाणेच होत जाते. आपण हटवादी मागण्या करू लागतो, ज्या कधी शक्यतो पूर्ण होत नाहीत. जे काही घडलं आहे ते महाभयंकर घडले आहे असं पण म्हणत राहतो. इतरांच्या वर्तनामुळे किंवा घटना प्रसंगांमुळे आपली एक व्यक्ती म्हणून असलेली किंमत कमी झाली असंही म्हणत राहतो. साहजिकच सतत मागणी करूनही हवं तसं घडत नसल्याने, जे घडले ते महाभयंकर असल्याने आणि एक व्यक्ती म्हणून आपली किंमत कमी झाली असल्याने ज्या संतापाच्या दुःखाच्या किंवा चिंतेच्या भावना वाढीला लागतात त्या असह्य होत जातात. म्हणूनच सहन करता येत नाही असे आपले म्हणणे असते. आपले बरेचसे समज आणि कल्पना या वास्तवाला धरून नाहीत, तर्कशुद्ध नाहीत आणि किमान आपल्यासाठी तरी व्यवहारी शहाणपणाच्या नाहीत. यांची पारख फक्त वरील 4 शब्दातून आपल्याला होऊ शकते. डिस्प्युटेशन सुरू केले की भावनिक पातळीवरील भावनांची तीव्रता कमी होऊ लागते, कारण आपणच इतरांवर करत असलेले आरोप किती तकलादू आहेत याची वास्तविक जाणीव होऊ लागते. मुळात आपण अगदी कोणावरही आरोप करावेत, इतरांना दोष द्यावा असा अधिकार आपल्याला कोणी दिला, या प्रश्नाचे उत्तर देता येत नाही. जिज्ञासूंनी यासाठीही पुरावे शोधण्याचा जरूर प्रयत्न करावा. तर्कसंगत विचार करता येणे अशी क्षमता आपल्या सगळ्यांमध्ये असते. मात्र आपण हेकट असलो तर तर्काची सुद्धा मांडणी ज्या पद्धतीने करत जातो त्याला सीमा नसते हेही लक्षात येत नाही. विवेक या शब्दाला पर्याय म्हणून जो व्यवहारी शहाणपणा हा शब्द निवडला आहे त्यात स्वतःच्या हितासोबत इतरांचा हित होणार नाही असा विचार अपेक्षित असल्याने वापरला आहे. आपण कोणतीही कृती किंवा वर्तन करताना व्यवहारी शहाणपणाने वागू शकलो तर आपली कृती विवेकी असते असे सांगण्याचा हेतू आहे. आपणच बाळगत असलेल्या कल्पना समजधारणांची परखड छाननी जेव्हा वास्तवाच्या, तर्काच्या आणि विवेकाच्या कसरतीवर तपासली जाते तेव्हा ज्या जाणीवा होतात त्यांनाच आरिबीटी अंतर्दृष्टी म्हणजे इन्साइट्स असं म्हणते. अशा जाणीवा आपल्याला आपल्या विचारांची दिशा कशी टोकाला जाणारी आहे, भरकटलेली आहे याची प्रचिती देते. मुळात भावनिक मानसिक अस्वस्थता व्यक्ती जेव्हा अस्वस्थता असलेली व्यक्ती जेव्हा मानसोपचार तज्ज्ञासमोर येते तेव्हा तो तज्ज्ञ फक्त विचारांमधील चुका दाखवून देत नसतो, तर असे विचार ज्या कल्पना समजांमुळे निर्माण होतात त्यांचा संबंध घडलेल्या घटनाशी आपण कसा लावून त्यातनं अर्थ काढत आहोत यांच्याशी जोडून दाखवत असतो. आता असा अर्थ काढून आपल्याला काय फायदा झाला असाही प्रश्न विचारला जातो.
कसे अहित झाले किंवा नुकसान झाले याचे गूढ उकलायला लागते. मात्र फक्त गूढ उकलून काम भागत नाही, तर कोणत्याही परिस्थितीमधून आपले अहित होणार नाही किंवा हित कसे साधता येईल यासाठीचे कोणकोणते पर्याय आहेत याची जाणीवही करून देत असतो. खरे तर भावनिक अस्वस्थता निर्माण होण्याची आणि ती टिकून ठेवण्याची कारणमीमांसा ज्या कल्पना समजांवर आधारित असते त्यांची ओळखच आपल्याला होत असते. अनेकदा भावनिक अस्वस्थता खूप काळ टिकून राहते. त्याचे कारण अशा अस्वस्थतेतून बाहेर पडण्याचा कोणताही पर्यायच नाही असं आपण ॲज्युमच करून चाललेला असतो. म्हणजेच कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी जर आपण वेगवेगळे पर्याय कसे शोधावे किंवा निर्माण करावे अशी कला जर आपण आत्मसात केली तरी निर्माण झालेली अस्वस्थता सह्य म्हणजे टॉलरेबल करण्याच्या पातळीवर येऊ शकते. त्याचप्रमाणे निर्माण झालेली अस्वस्थता दीर्घकाळासाठी असह्य होईल इतपत आणि वारंवार अनुभवावी लागणार नाही याचे प्रशिक्षणच असते. आपल्या कल्पना, समज, धारणा आणि दृष्टिकोनांमधील चुका, त्रुटी किंवा कालबाह्य निरुपयोगी भाग लक्षात यावा यासाठी अनेक प्रश्न तज्ज्ञ विचारत असतो. असेच प्रश्न आपणही स्वतःला विचारू लागलो की मानसिक भावनिक गुंता सुटायला सक्रिय मदतच होते. आपल्याला जे काही वाटते ते का सत्य, बरोबर, योग्य किंवा न्याय्य आहे याचे पुरावे द्यायला लागतात. इतर व्यक्ती आपल्याशी जशा वागतात त्यामुळे जो संताप येतो, भीती वाटते किंवा चिंता वाटते अथवा खंत वाटते हे आपण कसं बरं सिद्ध करणार? फक्त आपण म्हणतो म्हणूनच. इतरांचे वर्तन चुकीचे असेलही पण म्हणून इतरांनी कसे वर्तन करावे असे सांगण्याचा अधिकार आपल्याला कसा काय मिळाला या प्रश्नाचं उत्तर द्यायला लागेल. आपल्याला असा अधिकार कोणी दिला याही प्रश्नाचं उत्तर द्यायला लागेल. एखादी घटना भयंकर आहे हे आपण कसं ठरवलं? साधारण त्रासदायक आणि भयंकर त्रासदायक आपण कसं ठरवलं? यातील फरक कोणत्या व्याख्येवर आधारलेला आहे? या प्रश्नांसारखे इतर अनेक प्रश्न विचारून त्यांची उत्तरे देण्याची किंवा मिळवण्याची सुरुवात म्हणजेच डिस्प्युटेशन असते. माणसाची किंमत ठरवता येते का? आपले मूल्य किंवा किंमत आपण ठरवू शकतो की इतर ठरवतात? महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही घटनेमुळे आपल्यावर जे काही परिणाम होतील किंवा झालेत असं आपलं म्हणणं असतं तसे परिणाम खरोखरच घडण्याची शक्यता नक्की किती? अशासारखा प्रश्न अनेकदा आपल्याला वास्तविक पातळीवर शुद्धीवर आणत असतो. बहुतेक सगळ्यांना आता लक्षात आले असेल की आपल्याला कोणामुळे संताप येत नाही तर आपणच आपल्यात संताप, भीती, चिंता, खंत, अपराधीपणाची भावना, एकाकीपणा, नैराश्य अशासारख्या भावना निर्माण करत असतो. याचा अर्थ इतरांच्या आपल्याबरोबरच्या वर्तनाचा किंवा घडणाऱ्या घटना प्रसंगांचा परिणाम आपल्यावर होतच नाही असे नाही. इतर व्यक्ती आणि बाह्य घटना यांचा आपल्या मनात भावना निर्मिती करण्यासाठीचा सहभाग हा फार तर ट्रिगर किंवा निमित्त असाच असतो. पण त्यांना प्रतिक्रिया द्यायची की रिॲक्ट व्हायचं की प्रतिसाद द्यायचा म्हणजे रिस्पॉन्स द्यायचा याची निवड मात्र मोठ्या प्रमाणावर आपण खरोखरच करू शकतो. आपण सवयीमुळे बांधली गेलेली माणसं आहोत आणि त्याचमुळे आसपासच्या इतर व्यक्ती जशा प्रतिक्रिया देतात त्या योग्यच असतात असं आपण ॲज्युमच करून चालतो आणि अनेकदा आपली फसगत होते. कोणालाही आणि कशालाही भावनेच्या भरात रिॲक्शन देणे आणि थोडा विचारपूर्वक रिस्पॉन्स देणे यामध्ये मोठा फरक असतो. रिॲक्शनच्या मागे अंगवळणी पडलेल्या सवयीचा आणि वृत्तींचा भाग जास्त असतो, तर रिस्पॉन्स देताना थोडा का होईना साधक बाधक विचार करूनच कृती केली जाते. ABCDच्या नंतर ई असे अक्षर आहे. याचा अर्थ इफेक्टिव्ह फिलॉसॉफी असा होतो. म्हणजेच आपल्या कल्पना समजांची झाडाझडती घेतल्यावर डिसेक्शन केल्यानंतर जो भाग आपलेच अहित करणारा आहे त्यांच्यात व्यवहारी बदल करणे, दुरुस्ती करणे अशा वास्तववादी आणि तर्कशुद्ध आणि व्यवहारी शहाणपणाचे समज वापरायला आपण सुरुवात करतो असा आहे. अशावेळी कोणत्याही घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत जातो. तसेच आरोग्यपूर्ण नवीन समजांची मांडणी केल्यामुळे ज्या भावना आपल्या मनात निर्माण होतात त्या टोकाच्या नकारार्थी, त्रासदायक आणि असह्य न होता नकारार्थी पण आरोग्यदायी भावनांची निर्मिती होऊ लागते, ज्या सहन करण्या इतपत सौम्य असतात. महत्त्वाचे म्हणजे कोणतीही कृती करण्यामागचा आपला हेतूही आपल्याला स्पष्ट होत जातो. असा हेतू साध्य करण्यासाठीचे पर्याय काय बरं असावेत याची निवड सहज सोपी होत जाऊन कोणत्याही बाबतीतील आपली वाटचाल आपल्या गतीने सुरू राहते. आजचा भाग बऱ्यापैकी लांबलेला आहे याची मला जाणीव आहे. मात्र ABCDचे सूत्र विवेचनातून समजावणं
आणि प्रत्यक्षात व्यक्तीसमोर बसून सांगणं, यात मला तरी कोणी समोर बसलेले असेल तर ही गोष्ट थोडक्यात सांगता येणं शक्य आहे. मात्र आजचे विवेचन जर आपल्याला आवडले तर तुमच्या परिचितांना जरूर फॉरवर्ड करू शकता. तसेच अधूनमधून व्यक्त होताना माझ्याकडून काही त्रुटी राहण्याची, एखादा मुद्दा सुटण्याची शक्यता असल्याने काही शंका किंवा अडचण असल्यास मला जरूर कळवा. त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करीन. पुन्हा भेटूच. धन्यवाद.